नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं अर्धा चमचा साय घेतलेली आहे दुधावरची. तर आता ह्याची कमाल तुम्हाला दाखवणार आहे. तर तुमच्याकडं जर दगडी महादेव असेल, तर तुम्ही ही पद्धत एकदा नक्की वापरा. तर असं आता याला कोणतंही चंदन किंवा पांढरी बीत लावल्यामुळे ही असा पांढरा पडतो महादेव. तर आता मी याला तुम्हाला एकदम काळाभोर असा बनवून दाखवणार आहे. यासाठी इथं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि डाळीचं पीठ टाकून ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता इथं मी ब्रश देवासाठीच ठेवलेला आहे एक नवीन आणून. तर हीच वापरणार आहे मी आणि ह्याला छान असं ब्रशनं घासून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातलं सगळं चंदन ही ब्रशनं निघून जाते. अशा पद्धतीनं घासून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं ह्याच्यात विम जेल पण टाकू शकता. पण मी ह्याच्यात टाकलेलं नाही. किंवा लिंबू असले तर लिंबू थोडंसं टाकायचं ह्याच्यामध्ये. मी कारण नुसतं बेसनच स्वच्छ करून घेतलेलं आहे महादेवी बघू शकता. तर अशा पद्धतीने एकदम छान असा घासून घ्यायचे. आता इथे नुसत्या बेसनच्या पिठानेच एकदम स्वच्छ असा झालेला आहे महादेव बघू शकता. आता ह्याला कोमट पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्याला कोरडं करून घ्यायचे. कॉटनच्या कपड्याने ह्याला पुसून घ्यायचे. बघू शकता एकदम छान असा पांढरा कलर सगळा निघून गेलेला आहे. आता ह्याला एकदम कोरडं करून घ्यायचं. याच्यावर एकही थेंब पाण्याचा ठेवायचा नाही. आता मी इथं अर्धा चमचा साय घेतलेली आहे. साय नसेल तर तूप घेतलं तरी चालते. तूप नसेल तर थोडंसं लोणी घ्यायचं आणि या पद्धतीने याला लावून घ्यायचे. साय घेतलेली आहे मी आणि संपूर्ण महादेवाला अशा पद्धतीने लावून घ्यायचे. आता इथं साय लावून झालेली आहे बघू शकता. आता याला उन्हाला ठेवायचे. 1 ते 1.5 तास मी उन्हाला ठेवणार आहे याला. आता उन्हात ठेवल्यावर ह्याला साय पूर्ण वितळते. आता बघू शकता साय सगळी वितळून गेलेली आहे आणि आता महादेव मी खाली आणलेला आहे. आता ह्याला धुवून घ्यायचे. तर इथं मी कोमटच पाणी घेतलेलं आहे धुवायला पण. आणि आता डाळीचं पीठ न लावता अशाच पद्धतीने याला साय सगळी धुवून काढायची. आता ही महादेव एकदम नव्यासारखा काळाभोर असा दिसतो. एकदा नक्की या पद्धतीनं तुम्ही स्वच्छ. आता इथे एकदम स्वच्छ असा निघालेला आहे महादेव. आता ह्याला आणखीन एकदा कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं बघू शकता. अजिबात पांढरटपणा राहिलेला नाही किंवा चंदन याच्यावर राहिलेलं नाही आणि एकदम छान असं सॉफ्ट झालेलं आहे. तर मी अशा पद्धतीनं महादेव स्वच्छ करीत असते. आता मी याला इबीत लावून पूजा करून घेणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.